लाडक्या बहिणींना नमस्कार. आपण बघतो की मागील 4 महिने म्हणजे डिसेंबर 2025, जानेवारी 2026, फेब्रुवारी आणि आता मार्च गेलं, तरी देखील लाडक्या बहिणींना या लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही. तर यामागील जो कारण आहे ते म्हणजे ई-के-वाय-सी. आपण बघतो की 31 डिसेंबर 2025 ही डेडलाईन दिली होती ई-के-वाय-सी नंतर आणि त्यानंतर सगळा सावळा गोंधळ हा ई-के-वाय-सीमुळे सुरू झाला. सरकारला हळूहळू लाडक्या बहिणी गाळायच्या आहे, कमी करायच्या आहेत. त्यामुळे यांनी काय केलं की जाणून-बुजून ई-के-वाय-सी आता सुरू केली आहे. पण जी 31 डिसेंबर 2025 रोजी ई-के-वाय-सी केली होती आणि त्याच्यामधून लाखो महिला त्यांनी गाळल्या होत्या. पण महिलांनी परत आक्रमक झाल्या, परत आंदोलन केले, निवेदन दिले. त्यामुळे काय झालं की लाडक्या बहिणींचं पुन्हा ई-के-वाय-सी सुरू केली. पण ती कोणती के-वाय-सी होती, तर ती होती फक्त करेक्शन के-वाय-सी. तर या के-वाय-सीमुळे सर्व लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळाला नाही. तर मी नेहमी सांगत असतो, जर लाडक्या बहिणी तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतः आवाज उठवावा लागेल. कारण की हा प्रश्नच असा आहे की सध्या कोणताही आमदार, खासदार किंवा कोणताही नेता असू द्या, पक्षातील असू द्या किंवा विरोधी पक्ष कोणीही याकडे लक्ष घालत नाही. त्यामुळे मागच्या वेळेस देखील जेव्हा महिलांनी आंदोलन केले किंवा निवेदन दिले त्यावेळेसच पुन्हा जे करेक्शन ई-के-वाय-सी सुरू झाली. नाहीतर जर महिला त्यांनी स्वतः म्हणजे आवाज उठवला नसता तर आज ही करेक्शन ई-के-वाय-सीसुद्धा सुरू झाली नसती. त्यामुळे हा जो मुद्दा आहे ना तुमचा, हा लाडक्या बहिणीचा, हा फक्त एकच कारणामुळे सुरू होऊ शकतो आणि ते म्हणजे तुम्ही स्वतः. जोपर्यंत लाडक्या बहिणी एकत्र येत नाही, जोपर्यंत तुम्ही कलेक्टर ऑफिसला किंवा महिला बालविकास विभागाला भेट देत नाही, तोपर्यंत हा मुद्दा सॉल्व्ह होणार नाही. आपण यूट्यूबवर विविध व्हिडिओ बघतो की आज लाडक्या बहिणींना मिळाला 3,000, सगळ्या लाडक्या बहिणी पात्र, असे विविध थंबनेल, विविध टायटल बघतो. हे सगळे खोटे आहे. लाडक्या बहिणींना सहजी काही मिळणार नाही. कारण की सरकारचा हा डाव आहे की लाडक्या बहिणी हळूहळू गाळायच्या आहे. आता मी तुम्हाला एक शुअरिटी देतो की तुम्हाला 100% पैसे मिळतील तुमच्या हक्काचे. पण यासाठी तुम्हाला स्वतः आवाज उठावा लागेल. जोपर्यंत तुम्ही हायलाईट होत नाही ना, तोपर्यंत लाडक्या बहिणीचा मुद्दा उपस्थित होणार नाही. जेव्हा तुम्ही हायलाईट होताल, मॉबने कलेक्टर ऑफिसला जाताल, तिथं विनंती अर्ज देताल, त्यांना सांगा की 31 डिसेंबर 2025 रोजी आम्ही फॉर्म भरायला गेलो होतो. वेबसाईट एवढी हँग होती की फॉर्म सबमिट होत नव्हता, OTP येत नव्हता, विविध टेक्निकल प्रॉब्लेम होते. काही अशा म्हणजे ग्रामीण भागातील महिला आहे की त्यांना ई-के-वाय-सी म्हणजे नेमकं काय माहीतच नव्हतं. जेव्हा पैसे बंद झाले तेव्हा त्यांना कळालं की ई-के-वाय-सी काय असते. किंवा अशाही काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना के-वाय-सी करण्यासाठी त्या बँकेमध्ये गेल्या, त्यांनी आपल्या बँकेची के-वाय-सी केली आणि त्यांना वाटलं आता के-वाय-सी झाली. तर नंतर हळूहळू कळालं की बाबा ही लाडक्या बहिणीची वेगळी के-वाय-सी, असे विविध प्रश्न आहे. तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगायचं एवढंच की तुम्ही जोपर्यंत आवाज उठवत नाही ना, तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही. ही खरी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही लाडक्या बहिणी हायलाईट होतील, जेव्हा 100-200च्या मॉबने तुम्ही कलेक्टर ऑफिसला भेट देईल, जेव्हा मीडिया तुमचा मुद्दा उचलेल, थोडंसं व्हायरल होईल, तेव्हा तुम्ही हायलाईट होताल आणि तेव्हा सगळ्या लाडक्या बहिणींना पुन्हा पैसे सुरू होतील. पण एकमेव मार्ग म्हणजे हायलाईट होणं. आणि जर लाडक्या बहिणीची काही अपडेट आली तर मी तुम्हाला देतच असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणारे व्हिडिओची अपडेट तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद.